तुम्हीच बघा ना, जर तुम्हाला कोणतीही गोष्ट जर शिकायची असेल, तर तुम्हाला ती गोष्ट प्रॉपर तिच्याकडे ध्यान द्यावं लागतं. प्रॉपर ध्यान दिलं तर तुम्हाला ती गोष्ट समजते. जर ती प्रॉपर समजली, तर ती तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. त्यामुळं ध्यानाचं फार महत्त्व आहे. तर ध्यान ज्याप्रमाणे बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला ध्यान दिल्यावर एखादी गोष्ट समजते, आकलनात येते, तसंच ध्यान ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद करून बाहेरच्या जगाशी डिस्कनेक्ट होता आणि तुमच्या आत लावता, तुमच्या आत काय चालू आहे याकडे ज्यावेळेस तुमचं अटेन्शन जातं, त्यावेळेस तुम्ही कोण आहात? खऱ्या अर्थाने तुमचं खरं स्वरूप काय आहे? याचं आकलन तुम्हाला व्हायला सुरुवात होते आणि जसं तुम्ही याची प्रॅक्टिस करता, ध्यानात खोल जाता, त्यावेळेस तुमचं खरं अस्तित्व तुम्हाला जाणवू लागतं, की तुम्ही फक्त हे शरीर नसून, तुम्ही जे तुम्हाला समजता आहेत, की मी हे शरीर आहे, तर हे नसून तुम्हाला समजता आहात, की तुम्ही विचार, मन, बुद्धीचे आहात, तर तुम्ही मन, बुद्धी पण नसून तुमचं खरं अस्तित्व हे फार वेगळं आहे. आता ते काय आहे? ते तुम्हाला ध्यानात जाऊनच प्राप्त होणार आहे. ध्यानात जाऊनच कळणार आहे. परंतु ते ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की तुमचं खरं अस्तित्व हे प्रचंड वेगळं आहे, त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे तृप्त व्हाल. त्यावेळेस बाहेरच्या जगापासून तुम्ही डिटॅच व्हाल. तुम्ही जगात असताल, कार्य करताल, सगळ्या गोष्टी करताल, परंतु कोणत्याच गोष्टीशी तुम्ही बंधनकारक राहणार नाही. तुम्ही सगळ्या बंधनातून मुक्त व्हाल, आनंद स्वरूप व्हाल. असं हे ध्यानाचं महत्त्व आहे. त्यामुळे ध्यान धारणा ही करत राहा.